आता एक काही दिवसामध्ये 4 दिवसामध्ये संगमनेरला इंदोरीकर महाराज महाराष्ट्रात खूप ते प्रसिद्ध आहेत आणि गावोगाव त्यांची कीर्तनं होतात वगैरे मोठ्या प्रमाणात. तर त्यांच्या मुलीचं साखरपुडा झाला. तर त्या साखरपुड्यामध्ये अतोनात खर्च झाला आणि राजेशाही म्हणजे थाटामाटात झाला साखरपुडा. मग लोक म्हणले साखरपुडा जर एवढ्या तोला मोळाचा थाटामाटात आहे तर मग लग्न कसं होईल बुवा. आणि महाराज म्हणजे हे लोकांना सांगतात की खर्च कमी करा, अल्प खर्चात असं करा, फेटे बांधू नका. या वारकरी संप्रदायामधले काही जी मंडळी आहेत जाणकार मंडळी त्यांनी विरोध केला की हा चुकीचं आहे, असं करू नका किंवा असं केलं हे बरोबर नाही. तुम्ही सांगताय लोकांना एक आणि मग तुम्ही वागताय एक, हे वेगळं पण आहे. म्हणून लोकांनी विरोध केला. महाराज आहे त्यांचे गावोगाव कीर्तन होतं ते मान्य आहे, परंतु एवढा पैसा खेचला कीर्तनाच्या माध्यमातून जनतेचा, ते लोक देतात तो भाग वेगळा. लाख रुपये कीर्तनाचे असतात त्यांची फी, म्हणजे काही बरोबर नाही. तुम्ही श्रीमंत झालात, हे कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही श्रीमंत झालात. आता पैसा घेणे श्रीमंत हे तुकाराम महाराजांच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे. प्रमाण सांगतो, तट्ट वृषभाशी दाना तृण मागू नये जना. हे तुकाराम महाराजांचं ब्रीद होतं. तुकाराम महाराजांनी असं केलंच नाही की लोकांच्या कडून पैसे घेतले, आणि हरिनामाचे पैसे घेताच येत नाहीत. जर तुम्ही हरिनामाचे पैसे घेतले किंवा तुम्ही जनतेला काय तुमचा उपदेश असेल तो केला आणि पैसे घेऊन केला असेल तर तो फलद्रूप होत नाही. हे तुकाराम महाराजांचं हे आहे, किंवा गौतम बुद्धाचं सुद्धा हेच म्हणणं आहे.